वसमत येथील एसटी बस आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा आज वसमत आगार या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आला। यावेळी आगार प्रमुख तसेच सर्वच एसटी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांनी बसेसचे लोकार्पण करत शासनाचे आभार मानले। आज रोजी वसमत आगारामध्ये राजमाता जिजाऊ 5 बसेस प्राप्त झालेल्या असून या तालुक्याचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण सोहळा करण्यात आला असून विभाग नियंत्रक श्री पडवळ साहेब या कार्यक्रमाला हजर होते आणि सदर बसेस या औंढा मार्गावर शटल सेवा म्हणून चालू करण्यात येत आहेत। यानंतर पंढरपूर साठी ज्यादा बसेस पाठवण्यात येत असून कमी पाड्यात ह्या गाड्या पण पंढरपूर साठी प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येते। काय नियोजन आहे? 40 बसेस आपण पंढरपूर साठी सोडण्यात आले असून खेडेपाडी समजा 40 प्रवाशांचा ग्रुप झाल्यास तिथून आम्ही बसेसची सोय करू। आज रोजी वसमत आगारात 5 नवीन जिजाऊ वाहने प्राप्त झाली। वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजूभैया नवघरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी परभणी विभागाचे विभाग नियंत्रक माननीय श्री पडवळ साहेब उपस्थित होते। तसेच वसमत आगाराचे नगराध्यक्ष श्री कन्हैयाबाई देखील उपस्थित होते। तसेच आगाराचे प्रशासकीय कर्मचारी, चालक वाहक व इतर कर्मचारी उपस्थित होते। किती बसेस आलेले आहेत आता? वसमत आगारात 5 जिजाऊ प्राप्त झाले आहेत। सदर बसेस या औंढा व पंढरपूर नियंत्रणासाठी वापरण्यात येण्याचे नियोजन करण्यात आले आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।